नमस्कार, मी ओमकार. मुंबई तकमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. तर गेल्या काही दिवसापासून आपण सगळेच जण संपूर्ण महाराष्ट्र मुंबई तक यासाठी बघतोय की आपण संतोष देशमुख यांच्या हत्येसंदर्भात काही महत्त्वाचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. आणि त्यापेक्षा ह्या सगळ्यामध्ये काय की राजकीय आरोप प्रत्यारोप काय होत आहे, त्याच्यापेक्षा या सगळ्या प्रकरणामध्ये कोर्ट काय म्हणत आहे, ग्राउंडवर रियालिटी काय आहे, इथल्या लोकांचं कोणत्या प्रकरणात म्हणणं काय आहे, याच्याशिवाय खरंच इथं काय घडतंय, या सगळ्या इत्थंभूत बातम्या मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. आज कोर्टामध्ये दोन खटल्यांचा दोन प्रकरणांमध्ये आज सुनावणी होती. त्या एक मर्डरचं प्रकरण आहे ज्याच्यामध्ये 3 जण आरोपी आहेत आणि आणखी एक प्रकरण आहे या सगळ्यामध्ये ज्या तिघांना आत्ता मर्डरच्या प्रकरणात इथं आणलं होतं. ते टोटल 6-7 जण या सगळ्या प्रकरणात आहेत ते. आणि एक्स्टॉर्शन ज्यामध्ये 3 नावं आहेत. असं एक्स्टॉर्शनमधल्या फक्त एकाच व्यक्तीला आज इथं आणलेलं होतं. त्याचं नाव आहे विष्णू चाटे. कारण बाकीचेच दोघं आहेत, एक सुदर्शन घुले काल सापडला तो, आणि वाल्मिक कराड, या दोघांनाही त्यांच्या कोठड्या सगळ्या देण्यात आलेल्या आहेत. मर्डरचं जे प्रकरण आहे त्याच्यातले जे बाकीचे आरोपी होते यातले 4 आरोपी महत्त्वाचे होते. त्यातल्या आणखी त्यांना इथे आणण्यात आलं. एक चाटेचंच या सगळ्या प्रकरणामध्ये नाव होतं आणि दुसरं या सगळ्यातलं जो अजून कृष्णा आंधळे सापडायचा आहे तो त्याच्याबद्दल आहे. पण हे लाईव्ह आत्ताचं यासाठी आहे की बघा कोर्टमध्ये काय घडलं, यातले काही ब्रीफ याच्यापेक्षा सुद्धा सध्याच्या घडीला हा तपास नक्की कोणत्या दिशेने जाणार आहे, याच्या मागचे जे काही आत्ताचे ग्राउंड्स तयार होत आहेत ते ग्राउंड्स लिगल बेसवरती कसे स्टँड होत आहेत की नाही होत आहेत. ज्या CIDचे अधिकारी एक्स्टॉर्शनच्या प्रकरणाचा मर्डरशी आता त्याचे अनेक डॉट्स जोडण्याचा प्रयत्न करत आहेत, त्याच्यामध्ये एक ब्रिज शोधत आहेत, त्यातल्या लिंक शोधत आहेत. त्यातून एक्स्टॉर्शनमधले जे आरोपी आहेत त्यांचा मर्डरमध्ये कशा पद्धतीने सहभाग होता आणि अपहरणाच्याच आणि खंडणीच्याच प्रकरणामुळे ते अपहरण आणि मर्डर इथपर्यंत सगळं झालं आहे. तर हा तपास कोणत्या दिशेने जाईल, त्याचे एक्झॅक्टली ग्राउंड्स काय आहेत, त्यावर कोर्टात गेले 3 दिवस नक्की कशा पद्धतीने आर्ग्युमेंट झाल्यात. आणि थोड्या वेळापूर्वीच म्हणजे ज्या कोर्टाच्या केसच्या आता आवाराच्या बाहेरच मी जरा उभा आहे, इथे तुम्हाला दिसत असेल मागं की जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालय केस, मला आठवतं 31 तारखेच्या रात्री इथूनच तुम्हाला मी लाईव्ह दिलं होतं ज्यावेळी वाल्मिक कराडला CID पुण्यावरून इथे घेऊन आलेली होती. आणि त्यानंतर गेले 2-3 दिवस म्हणजे गेले 4-5 दिवस आपण सगळेजण या संपूर्ण प्रकरणाचा पाठपुरावा करतोय. जी गोष्टही वारंवार सांगायचा प्रयत्न करतोय की येणाऱ्या काळात तपास हा कोणत्या दिशेने जातोय, हा खटला एक्झॅक्टली लिगली कोणत्या बेसिसवरती उभा राहतोय, आणि इथले पब्लिक प्रॉसिक्युटर्स म्हणजे सरकारी वकील, त्यानंतर डिफेन्सचे जे लॉयर्स आहेत, एक्स्टॉर्शन म्हणजे खंडणी, अपहरण आणि मर्डर या तिन्ही प्रकारातले लॉयर्स, आणि प्लस इथले काही लिगल एक्सपर्ट, या सगळ्यांशी बोलल्यानंतर आता आज आपण काही महत्त्वाच्या बाबी या खटल्यातल्या सगळ्या समजून घेऊ. काही तारखांचा वारंवार उल्लेख येईल किंवा मी याच्या आधी सुद्धा केलेला आहे, आणि तो यासाठी उल्लेख महत्त्वाचा आहे की तो घटनाक्रम कसा आहे ना तो समजून घेतल्यानंतर आपल्याला याच्या एक एक लिंक्स जुळत जातात आणि मग ते तुमचं व्ह्युअर्सच्या आपल्या डोक्यात क्लिअर होईल की कशा पद्धतीने एक गोष्टी घडत गेल्यात. आजचं जे प्रकरण होतं त्याच्यामध्ये 2 महत्त्वाचे मुद्दे होते. बघा, आज 4 जणांना कोर्टात हजर करण्यात आलं मर्डरच्या प्रकरणात. नावं काय त्या 4 प्रतीक घुले, जयराम चाटे, त्यानंतर महेश केदार, असे 3 जण, आणि यातली 4थी व्यक्ती आहे ते म्हणजे विष्णू चाटे. मर्डरच्या केसमध्ये आणखी नावं कोणाची आहेत, सुदर्शन घुलेचं यामध्ये नाव आहे, सुधीर सांगळेचं नाव आहे आणि कृष्णा आंधळेचं नाव आहे. तर सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना पोलिसांनी कालच ताब्यात घेतलं. ते ताब्यात घेतल्यानंतर त्यांना आता परत 15 दिवसाची 14 दिवसांची त्यांना कस्टडी देण्यात आली आहे. याच्या व्यतिरिक्त एक कृष्णा आंधळे फक्त जो आहे तो गेल्या 2.5 वर्षापासून फरार आहे. तो पुन्हा या सगळ्या प्रकरणामध्ये होता. या प्रकरणामध्ये अजून तो काही CIDच्या यंत्रणांना सापडलेला नाही आहे. कोर्टामध्ये आज जेव्हा आर्ग्युमेंट्स होत होत्या तेव्हा या सगळ्या प्रकरणात डिफेन्स लॉयरचं म्हणणं होतं की तुम्ही आमच्या क्लायंट्सला गेले इतके दिवस आता घेतलं आहे, म्हणजे 18 तारखेच्या दरम्यान विष्णू चाटेला या सगळ्या प्रकरणामध्ये उचललं, त्यानंतर त्याला 28 तारखेपर्यंत 17 तारखेला घेतलं, 18 त्याला हजर केलं, 28 तारखेपर्यंत त्याला रिमांड देण्यात आली, ती 6 तारखेपर्यंत एक्सटेंड झाली, आणि मागची ही 6 तारीख जेव्हा उजळली तेव्हा परत 7 दिवसाची एक्स्टॉर्शनच्या प्रकरणामध्ये त्या व्यक्तीला आणखी 7 दिवसाची मागणी झाली, 5 दिवस आणखी त्या व्यक्तीला सगळ्या प्रकरणामध्ये साधारण 10 तारखेला आता परत त्याची सगळी सुनावणी होईल असं दिसतंय. तर तेवढी त्याला रिमांड आता परत कस्टडी देण्यात आली, पण 7 दिवसांची मागणी होती. आज काही महत्त्वाच्या सगळ्या प्रकरणात मुद्दे आहेत आणि त्यानंतर रिमांड कॉपीमध्ये काय लिहिले, कारण सुरुवातीपासून डिफेन्सचे लॉयर जे सांगायचा प्रयत्न करत होते की यांच्याकडून कोणतीच हत्यारं घेतलेली नाही आहेत, कोणतेच वेपन्स सीज झालेले नाही आहेत, यांनी जर त्याला कोणत्या वेपनने मारलं असेल तर त्या वेपन्सचा इथे कुठेच उल्लेख नाही आहे.
ऑन रेकॉर्ड ते कुठे वेपन्स एस्टॅब्लिश होत नाहीयेत, पण त्याच्या पलीकडे जाऊन या गोष्टी कशा घडतात बघू आपण. या सगळ्यासाठी जरा एक 10 तारखेचा ज्याला पुरवणी जबाब माझ्याकडे आहे शिवराज देशमुख यांचा, जी शिवराज देशमुख या सगळ्या प्रकरणामधले मूळ तक्रारदार आहेत, जी FIR 9 तारखेला रजिस्टर झाली संतोष देशमुख यांच्या खुनाची. त्यामध्ये 10 तारखेला एक कागद जोडला गेला, तो कागद होता या पुरवणी जबाबाचा. त्यात त्यांनी काही गोष्टी मेन्शन केल्या. त्याच्यामुळे त्यांनी स्कॉर्पिओचा वगैरे तो सगळा घटनाक्रम त्यांनी सांगितलं की ते कुठून कसे कसे आले, पण त्यांचं असं म्हणणं आहे की 9 तारखेच्या FIR मध्ये त्यांनी फक्त एकाला ओळखू शकलं, त्याचं नाव आहे सुदर्शन घुले. 10 तारखेच्या FIR मध्ये त्यांनी हे क्लिअर करून टाकलं की प्रतीक घुले यांच्या हातात लाकडी दांडा होता, दुसऱ्या हातात तलवारीसारखं शस्त्र होतं, जयराम चाटे एका हातात लोखंडी रॉड घेऊन आले, सुधीर सांगळेच्या हातात पण फायटर होतं, आणि महेश केदार व कृष्ण आंधळे यांच्या हातात सुद्धा लोखंडी रॉड होते. ते ड्रायव्हिंग सीटवरून सुदर्शन घुले उतरला आणि मग तिथून पुढे अपहरण आणि मग या सगळा हा प्रवास आहे. आता त्यांचं असं म्हणणं आहे की सुदर्शन घुले, प्रतीक घुले, जयराम चाटे, सुधीर सांगळे, कृष्ण आंधळे जो फरार आहे, आणि त्यानंतर महेश केदार यांनी मारहाण करून जबरदस्तीने या सगळ्या त्यांना ते घेऊन गेले, आणि त्यानंतर संतोष देशमुख यांचा या सगळ्या लोकांनी अपहरण करून खून केला. या सगळ्या क्रोनॉलॉजीमध्ये विष्णू चाटे हे नाव एकदाही आलेलं नाहीये. ते नाव येतंय कधी बघा, ज्यावेळी हा पुरवणी जबाब आता एंडला जातोय, की जसं की त्यांचा मृतदेह संतोष देशमुखांचा दैठणा फाट्यावरती जो केसमध्ये आहे तिथं तो मिळून आला. मग त्यानंतर त्यांना सरकारी दवाखान्यात त्याला पोस्टमॉर्टमसाठी हे सगळं जाणार होतं. ठीक आहे, आता या सगळ्या प्रकरणातली मेख कुठे आहे की विष्णू चाटेचा उल्लेख हा शेवटच्या प्रकरणात झाला आहे, आणि मग मी तुम्हाला ती आर्ग्युमेंट कशी आहे त्याच्यावरती काउंटर आर्ग्युमेंट काय झाली, आणि मग हा खटला आता काय म्हणजे आपण त्याचा एक ज्याला आपण म्हणू की तो कोणत्या दिशेने चालला आहे, या आपल्याला गोष्टी आणखी क्लिअर होतील. आता त्यांनी असं म्हटलं आहे की त्यावेळी मी पोलीस ठाण्याला हजर राहिलो आणि भाऊ संतोष देशमुख यांच्या अपहरणाचा आणि खुनाचा कट विष्णू चाटे राहणार कौडगाव तालुका केज जिल्हा बीड हे यांच्यासोबत अनोळखी आरोपींनी, तसेच ज्या 6 जणांची मी आता नावं घेतली ते 6 जण, या सगळ्यांमध्ये एक संगनमत झालं. त्यांनी कट रचला, त्यातून त्यांनी अपहरण केलं, आणि अपहरण झाल्यानंतर त्यांनी मारून टाकलं. आता या जो विष्णू चाटे या सगळ्या प्रकरणात आहे ना, हा फार भारी कॅरेक्टर आहे बघा. विष्णू चाटेच्या वकिलांशी मी थोड्या वेळापूर्वी बोललो. त्यांचं असं सगळं म्हणणं आहे की साहेब थोडं मागे जावं लागेल आपल्याला, तारखांचं समजून घ्यायचं असेल तर. मी म्हटलं साधारण काय आहे नक्की, कोणत्या तारखेला आहे. एका आणखी तारखेचा आज उल्लेख झाला, ती तारीख आहे 29/11/2024, नोव्हेंबरची 29 तारीख आहे. आता गणित असं आहे की 6 तारखेला वॉचमनला मारहाण वगैरे झाली, त्यानंतर सुदर्शन घुले ते उपस्थित होता, मग त्याने तो राग धरला, मग ती कॉन्स्पिरसी ठरली, मग 9 तारखेला मर्डर होते. पण 29 नोव्हेंबरला असं झालेलं होतं की खंडणीच्या प्रकरणाची जी आता इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर अनिल गुजर DYSP CIDचे, ते त्यांनी कोर्टात सांगितलं 29 नोव्हेंबरला विष्णू चाटे या व्यक्तीने एक फोन लावून दिला. कोणाला लावून दिला? शिंदे तिथे त्या जो मस्साजोगचा प्रकल्प अधिकारी म्हणून काम पाहतात. एक जुनी त्यांची मे महिन्यातली तक्रार सुद्धा मागच्या वेळी तुम्हाला वाचून दाखवली. 29 मेची ती तक्रार, 29 मे 2024ची तक्रार. की कशा पद्धतीने त्यांना धमक्या होत्या, आणि त्यातल्या एका माणसाचं एकदा त्याच प्रकरणामध्ये एकदा अपहरणही झालेलं होतं असं दिसतं. एनिवे, केंदू शिंदे यांचे ते सुपुत्र, त्या शिंदेने असं या सगळ्या प्रकरणामध्ये सांगितलं, ते शिंदे या सगळ्या प्रकरणामध्ये आहेत. आता चाटेने काय केलं, विष्णू चाटेने फोन लावून दिला. फोनवरती होते वाल्मिक कराड यांनी काय सांगितलं की सुदर्शन घुले जो काय सांगतोय ते तू कर, नाहीतर तुझ्या इथला प्रकल्प आम्ही काही चालू देणार नाही किंवा तुला आम्ही काम करू देणार नाही, अशा पद्धतीचं एक कॉन्व्हर्सेशन. याचं कॉन्व्हर्सेशन ट्रॅक कसं काय झालंय बघा. CDR आयोगकडे आहेत, म्हणजे इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरकडे याचे CDR आहेत, पण यामध्ये 2 कोटींच्या खंडणीचा उल्लेख किंवा किती पैसे पाहिजेत किंवा तुम्ही आम्हाला पैसे दिले पाहिजेत वगैरे वगैरे असं कोणतंही कॉल रेकॉर्डिंग नाही, अशा पद्धतीचा दावा केलाय त्यांचे वकील, ज्या मुंडेंची मी मगाशी थोड्या वेळापूर्वी बोललो, ॲडव्होकेट राहुल मुंडे. त्यांचं म्हणणं आहे की असं या सगळ्या प्रकरणात काही झालेलं नाहीये. आता मी 10 तारखेनंतर 11 तारखेकडे येतो, आणि मग आपण परत विष्णू चाटेचा यामध्ये नक्की काय रोल आहे आणि आज कोर्टात त्याच्याबद्दल कशा आर्ग्युमेंट झाल्या, आणि मग पुढचे तुम्हाला ऑटोमॅटिकली कळून जाईल. आता 11 तारखेच्या FIR मध्ये वाल्मिक कराड या व्यक्तीचं सगळ्यात पहिल्यांदा नाव येतं. तोपर्यंत कोणत्याच प्रकरणात वाल्मिक कराड नाही. 10 तारखेमध्ये
विष्णू चाटेचा उल्लेख झालाय ॲज अ मेन कॉन्स्पिरेटर, ज्यासोबत आणखी 6 जण होते. त्यातले 6 मधले आता एकच व्यक्ती मिळायची राहिले, ज्याचं नाव आहे आंधळे, कृष्ण आंधळे, वयोवर्ष 30 कृष्ण आंधळेचं. 11 तारखेच्या FIR येते. 11 तारखेच्या FIR मध्ये 3 नावं आहेत खंडणीच्या गुन्ह्यातली. खंडणीच्या गुन्ह्यामध्ये 3 नावं आहेत. पहिला आरोपी वाल्मिक कराडे, दुसरा आहे विष्णू चाटे, तिसरा आहे सुदर्शन घुले. बघा आता इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर जे सांगत होते मगाशी की एक व्यक्ती आहे, व्यक्ती कोण आहे? विष्णू चाटे. व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला फोन लावते, ती कोण आहे? वाल्मिक कराड. वाल्मिक कराड काय सांगतो? सुदर्शन घुले जे सांगतोय ते तू कर, नाही तर तुझा प्रकल्प आम्ही काय होणार नाही. ह्या 3 व्यक्तींचा खंडणीच्या प्रकरणात थेट संबंध आहे आणि त्या तिघांच्याच नावाने केलेली ही संपूर्ण 11 तारखेची FIR. त्यानंतर 12 तारीख उजाडते. 12 तारखेला तर 6 तारखेची पेंडिंग अॅट्रॉसिटी असते. ते प्रकरण सगळं पुढे जातं 12 तारखेला. आता चाटेचा या सगळ्या प्रकरणाशी काय संबंध आहे ते आपण समजून घेऊ. चाटेने फोन केला नाही केला वगैरे हे सगळे मुद्दे आहेतच या सगळ्या प्रकरणात, पण CDR अवेलेबल आहे असं इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरने सांगितलेलं आहे. त्यामुळे त्याचा या स्पेसिफिक नंबरवरून तिकडे फोन गेलाय का, तर तो गेलाय असं आता प्रथमदर्शन दिसतंय आयोच्या सांगण्यानुसार. पण विष्णू चाटे आम्हाला तपासात सहकार्य करत नाहीये. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं, ज्या फोनवरून त्याने फोन लावून दिला तो फोन कुठे आहे? त्याची 20 दिवस कस्टडी घेतली विष्णू चाटेची, पण अजून CID ऑफिसर्स तो फोन कुठे आहे हे सांगू शकले नाहीत. त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही त्याला इंट्रोगेट करतोय, पण इंट्रोगेट केल्यानंतर सुद्धा विष्णू चाटे आम्हाला त्यात सहकार्य नाही करत असं त्यांचं म्हणणं आहे. आणि जो फोनवरून तो फोन झालाय तो मोबाईल अजून सापडलेला नाहीये. त्यामुळे आता तपास कोणत्या दिशेने साधारण जातो ह्याचा तुम्हाला एक प्राथमिक अंदाज आला असेल. आज कोर्टात काय झालं आपण आता थोडं ते बघू आणि मी पुन्हा या प्रकरणाकडे येतो. आता 11 तारखेची FIR ही दबावामुळे झाली आहे. म्हणजे 11 तारखेला एक्स्टॉर्शनच्या प्रकरणात ज्या 3 नाव आली त्यात वाल्मिकी एक आहे. ही संपूर्ण FIR ही दबावापोटी झाली असं त्यांचं आता डिफेन्स लॉयरच्या सगळ्या प्रकरणात म्हणणं आहे. त्यामुळे वाल्मिकीने आणलेली गाडी तर तुम्ही जप्त केली आहे, कारण वाल्मिकची गाडी जप्त झाल्याची माहिती कोर्टात देण्यात आली. कारण बघा मी त्याविषयी मला आठवत आहे 1 तारखेच्या लाईव्हमध्ये मी हा संपूर्ण विषय म्हटला होता की एखादा आरोपी जर यंत्रणेकडे स्वतःहून हजर होत असेल तर तो ज्या व्हेकलने आला, एस्पेशली तो जर खासगी व्हेकलने आला असेल तर ते व्हेकल इन्स्पेक्शन करणं, त्या इन्स्पेक्शनसाठी ते व्हेकल सीज करणं ही कायद्यान्वये प्राथमिक गोष्ट जी करायला पाहिजे होती. पण तसं झालं नाही. ज्या शिवलिंग मोराळ्याच्या नावावरती त्याच्या बायकोच्या नावावरती सगळी गाडी आहे आणि ती गाडी तो चालवत आला असं म्हटलं जातंय. त्यानंतर तो परत पुढे गेला, काही माध्यमांना म्हटला की नाही ही गाडी तर माझ्या नावावरच नाहीये. मग नंतर म्हणाला की मी तिथे पाषाणच्या एका चौकात उभं होतो, तिथे आमचे अण्णा आले आणि मग मला ते दिसले, त्यांना म्हटलं तुमच्याकडे छोटी गाडी आहे तर माझ्या गाडीत बसा वगैरे वगैरे. इट इज अ थेरी सगळी या सगळ्या प्रकरणातली. तर ती गाडी फायनली सीज झाली हे इन्फॉर्मेशन इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरने सांगितलं. आता दुसरं काय, वेपन्स तर यामध्ये काही नाहीत असं म्हणणं आहे. सप्लिमेंटरी कॉपी सांगते की वेपन्स होते, त्या प्रकरणात कोणते सीज केलेत का, तर कोणतेच वेपन अजून सीज नाहीत. दुसरं, चाटेचा जो मोबाईल घेतला पाहिजे ज्याच्यावरून फोन झाला आणि त्या फोनवरती 29 तारखेच्या कॉलवरती खंडणीचं संपूर्ण प्रकरण उभं आहे बरं का. जो कॉल झालाच नाही की अशा गोष्टी एस्टॅब्लिशच होत नाहीत अशा पद्धतीचं म्हणणं असू शकतं, पण तसं अजून तरी काही दिसत नाही. अर्थात तपासात पुढे ते समोर येईल. आता या प्रकरणात त्यांचं काय म्हणणं आहे की फिर्यादी यांनी दिलेली माहिती, तक्रार दिलेली माहितीशिवाय अजून इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरने काहीच तपास केलेला नाही असं त्यांचे वकील म्हणतात. त्यामुळे आतापर्यंत सफिशियंट कोठडी झाली 20 दिवसाची. आता या संपूर्ण प्रकरणामध्ये एक तर ज्युडिशियल कस्टडी द्यावी या संपूर्ण, नाही तर आम्हाला जामीन या प्रकरणात द्यावा. तर त्यातल्या दोन्ही गोष्टी नाही झाल्या. विष्णू चाटेला 5 दिवसांची मिळाली. आता आज सुनावण्या दोन्ही वेगवेगळ्या पार पडल्या. आधी मर्डरची सुनावणी पार पडली, त्यानंतर या सगळ्या प्रकरणाची पार पडली. मर्डरच्या सुनावणीत काय झालं, जे आरोपी जे 3 जण होते त्या तिघांना पण आता हे झालेली आहे, म्हणजे त्यांची कस्टडी आणखी पुढे ढकलली आहे. विष्णू चाटे पण त्या मर्डरमधला एक आहे असं नंतर नाव समोर येतं आहे. पण प्रकरणं दोन्ही वेगळी असल्यामुळे दोन्हीच्या वेगवेगळ्या सुनावण्या आणि दोन्ही प्रकरणामध्ये वेगवेगळ्या कस्टडीज असं साधारण कायद्यानुसार हे सगळं चाललेलं आहे. आता गुजर यांचं या सगळ्यात जे मग सांगू होतो की वाल्मिक कराड आणि आवाजाच्या कंपनीसोबत बोलणं झालेलं आहे असं जे इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर सांगतायत. पण त्याच्यावरती काउंटर आर्ग्युमेंट ही अशी आहे की खंडणीच्या प्रकरणात FIR म्हणजे 11 डिसेंबरची FIR ही नुसती एक स्टोरी आहे. माझ्या फोनवरून फक्त संवाद झाला, पण त्या फोनवरून खंडणी मागितल्याचा कुठेच उल्लेख नाही. वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेवर दाखल झालेला गुन्हा हा संपूर्ण खोटा आहे वकील म्हणत होते. वाल्मिक आणि विष्णू चाटे यांनी जर 29 नोव्हेंबरला खंडणी मागितली तर 11 डिसेंबरपर्यंत तक्रारदार झोपले होते का हे त्यांचं मत आहे. कारण खंडणीची तक्रार ही 11 तारखेला दाखल झाली, त्याच्या 9 तारखेला मर्डर झाला होता. 9 तारखेसाठी 10 तारखेची एक सप्लिमेंट दाखल करण्यात आली, ज्या सप्लिमेंटमध्ये विष्णू चाटेचं नाव आहे.
त्या सप्लिमेंटमध्ये वाल्मिक कराडचं कुठेही नाव नाही. नंतरच्या खंडणीच्या प्रकरणात मात्र ते नाव आहे. आता हत्येचं प्रकरण झाल्यानंतर जाणून बुडून हा खंडणीचा गुन्हा दाखल झाला असते म्हणतात. 6 तारखेला आवादा कंपनीचे अधिकारी सुदर्शन घुले आणि इतरांवर गुन्हा दाखल करतात तेव्हाही खंडणी संदर्भात उल्लेख केला जात नाही. ज्या 6 तारखेचा मी विषय मगाशी काढला होता, ती 6 तारखेला नक्की काय झालंय तर 6 तारखेला आवादा कंपनीच्या वॉचमनला मारहाण झाली. मारहाण झाल्यानंतर आणखी काही गोष्ट या प्रकरणात झाल्या, ते म्हणजे त्यावेळी एक ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होणं अपेक्षित होतं, जो गुन्ह्यासाठी ते प्रयत्न करत होते. ज्या नितीन बिक्कड यांना मी काल भेटलो, त्यांच्याच एजन्सीचा तो संपूर्ण तिथला वॉचमन आहे. तर ते असं म्हटलं की रात्री 10-11 पर्यंत आमच्या वॉचमनला इथे बसवून ठेवलेलं होतं. तर प्रायमा फेसी हे इंडिकेट करतंय की कदाचित असं झालेलं असू शकेल की त्यांना बसवून ठेवलं, पण त्यांना कोणत्या प्रकरणात बसवून ठेवलं ही गोष्ट अजून क्लिअर नाही आहे. कारण त्यांनी जस्ट बोलता बोलता त्यांनी माझ्या इंटरव्ह्यूमध्ये ते फ्लोमध्ये म्हणाले हे सगळं. हरकत नाही, इन्व्हेस्टिगेशन एजन्सीज त्याचं काम करतील. मी तुमच्यावर रिपोर्ट काय ते सांगायचा प्रयत्न करेन. वॉचमनला बसवून ठेवलं, वॉचमनला मारहाणीच्या किरकोळ मारहाणीची तशी तक्रार झाली आणि किरकोळ मारहाणीत लगेच टेबल जामीन आणि त्यानंतर ते मुक्त आले. पण त्याविषयी जर ॲट्रॉसिटी घेतली असती तर जी ॲट्रॉसिटीची तक्रार 12 तारखेला उभी राहिली ती 6 तारखेला मात्र उभी राहू शकली नाही. हा या संपूर्ण घटनेतला एक महत्त्वाचा विषय आहे. ठीक आहे, आता आणखी आपण पुढे जाऊ. ज्यावेळी हे वकील डिफेन्स लॉयर म्हणतायत की 11 तारखेला तुम्ही खंडणीचा गुन्हा दाखल करताय, मग तुम्ही 6 तारखेला पण गुन्हा केला, त्यामुळे तुम्ही काय म्हणत नाही आहात. 29 नोव्हेंबरला फोन झाला, हे सगळं ठीक आहे. आता इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरने काय म्हटलं आहे, रिमांड कॉपीत काय तुम्हाला सांगतो. ही रिमांड कॉपी अत्यंत महत्त्वाची. त्यांचं म्हणणं आहे संतोष देशमुखांना अमानुष मारहाण करतानाचे व्हिडिओ एसआयटीने रिकव्हर केलेत. हे व्हिडिओ कोणते आहेत तर ज्यावेळी संतोष देशमुख यांना मारहाण सुरू होती, जेव्हा त्यांना मारत होते त्यावेळी त्यांनी व्हिडिओ पण काढले. ब्रुटल मर्डर आहे, मी सुरुवातीपासून सांगतोय. त्यावेळी त्यांनी व्हिडिओ पण काढलेत आणि विच इंडिकेट्स की जे पब्लिक प्रॉसिक्युटर काल सांगत होते की आरोपींनी हा खून एन्जॉय केलाय, नो रिग्रेट. तर त्याचं हे पहिलं उदाहरण आहे की संतोष देशमुखांना मारताना त्यांनी ते व्हिडिओ काढत होते या सगळ्या प्रकरणामध्ये. आता आरोपीच्या फोनमध्ये मारहाण करतानाचे व्हिडिओ आहेत हे यंत्रणा सांगते. दुसरं काय याचं तिसरं यातलं असं आहे, या व्हिडिओमध्ये आरोपी संतोष देशमुखांना निर्दयीपणे मारत होते आणि ते पाशवी आनंद लुटत होते, असा या सगळ्याचा सीआयडीने आता कोर्टात पण उल्लेख केला. काल सरकारी वकील तर बोलले होते की दे वर एन्जॉईंग द मर्डर अँड आफ्टर दॅट यू कॅन सी त्यांचं असं म्हणणं आहे की ते निर्दयपणे मारत होते, सो ते ब्रुटली त्यांना मारत होते आणि पाशवी आनंद लुटत होते. हा एक उल्लेख. त्यानंतर त्यांचं असं म्हणणं आहे की या सगळ्यामध्ये जी सुरुवातीला हत्यारं रिकवर झालेली नाही आहेत असं डिफेन्स लॉयर म्हणतात, पण आयोचं या सगळ्या प्रकरणात असं म्हणणं आहे की देशमुखांना मारहाण करताना 41 इंचाचा एक गॅसचा पाईप, ज्याची एक बाजू काळ्या करदोट्याने त्याच्यावरती असं मूठ तयार केलेली होती त्या पाईपवरती आणि त्या पाईपवरून त्यांना मारहाण करण्यात आली. त्यानंतर लोखंडी तसेच लोखंडी तारेचे 5 वायर बसवलेले, एक आणखी गोलाकार आणखी एक हे होते त्याच्यावरती लोखंडी तार बसवलेली होती. त्यानंतर लाकडी दांडा, तलवारीसारखं शस्त्र, 4 लोखंडी रॉड, एक कोयता, लोखंडी फायटर आणि धारदार कत्ती अशा गोष्टींचा वापर झालाय. हे कोण म्हणतंय? हे इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आता म्हणतायत, पण यातलं कोणतीच गोष्ट त्यांनी अजून सीज केलेली नाहीये, हे पण तितकंच खरं आहे. आणि दुसरं कोण म्हणतंय तर जी मूळ तक्रार आहे त्या 10 तारखेच्या सप्लिमेंटरी तक्रारीवरती हे सगळं आताच्या घडीला महत्त्वाचं आहे. ठीक आहे, सो एक एक गोष्ट आता सगळी इथपर्यंत आली. आणखी एक शेवटचा मुद्दा या सगळ्यातला लाईव्हमधला जो मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय की वारंवार एक गोष्ट म्हटलं जाते की कस्टडी त्यांची आणखी मिळावी, कस्टडी त्यांची आणखी मिळावी. तर त्या कस्टडीचा सगळ्यात महत्त्वाचा अर्थ हा आहे की आरोपी एकाच झटक्यात सगळे सापडलेले नाही आहेत, केसेस एकाच झटक्यात सगळे उभे राहिलेले नाही आहेत. त्या केसेसला सुद्धा क्रोनॉलॉजी आहे आणि मग जसं आपण मागे या इन्व्हेस्टिगेशनमध्ये जातो मग आपल्याला दिसतं की ओके हा मृत्यू झालाय, ठीक आहे, मृत्यूला कारण काय तर ती मारहाण झाली. मारहाण कशावरून झाली त्यामागे खंडणीचं प्रकरण आहे. खंडणीचं प्रकरण कशावर नाही त्याच्या मागे आणखी वॉचमनला मारहाण वगैरे झालेली होती ते एक प्रकरण आहे. मग परत त्याच्या आधी एक तक्रारदार आहे, त्या तक्रारदाराला पण तेव्हा जेव्हा सुरुवातीला त्रास देण्यात आला होता आवादा कंपनीचा, तो पण एक महत्त्वाचा विषय आहे. शेवटचा मुद्दा आता लाईव्हमध्ये जाता घेतो तो त्यासाठी महत्त्वाचा आहे की यंत्रणा ज्या पद्धतीने तपास करतायत त्या पद्धतीने एक गोष्ट खूप क्लिअर झाली की एका झटक्यात त्यांना कोणाला आरोपी सापडले आहेत. दुसरं, आता ते न सापडलेले प्रत्येकाच्या रिमांड्स वेगवेगळ्या आहेत.
त्यातून प्रत्येक आरोपीने ज्या ज्या वेगवेगळ्या कटात ते सहभागी होते नाही होते यानुसार त्यांच्या रिमांडच्या डेट चेंज होतील, त्यानुसार गुन्ह्याची कलमं बदलतात आणि त्यानुसार गुन्ह्याची इंटेन्सिटी पण बदलते. तिसरं या सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की सुदर्शन घुले हा सगळ्या गुन्ह्यांमध्ये कॉमन आरोपी आहे. असं असताना सुद्धा आताच्या घडीला हे दिसतंय, म्हणजे जी सप्लिमेंटरी या सगळ्यातली जी जबाब नोंदवला आहे त्यामध्ये विष्णू चाटे हा एक बेसिक कॉन्स्पिरेटर होता. तो या कटाचा त्याचं बाकीच्यांसोबत झालेलं संगनमत आणि तिथून हा संपूर्ण प्रकार घडला असं या म्हणण्यात आलंय. विष्णू चाटेचा संबंध कुठे येतो की त्याने वाल्मिक कराड याच्यासोबत बोलणं करून दिलं, जो खंडणीचं संपूर्ण प्रकरण आहे. आता यंत्रणांसमोरचं सगळ्यात मोठं आव्हान हे आहे की फक्त आरोपींची कस्टडी मिळणं, ते सापडणं. स्पेशली आता कृष्ण आंधळे तर फरार आहे, म्हणजे तो आधीच्या प्रकरणांमध्ये पण 307 मध्ये वगैरे फरार आहे. आता कस्टडी मिळण्यापर्यंत हे गणित नाही आहे. हे गणित असं आहे की त्या आरोपींना एकमेकांसमोर बसवून त्यांची चौकशी करणं, त्याचे क्रॉस व्हेरिफिकेशन करणं. जर सुदर्शन घुलेने एक सांगितलं तीच तरी विष्णू चाटे सांगतोय का, वाल्मिक कराड जो सांगतोय तेच प्रकरण आणखी चौथं कोणी सांगतोय का, या गोष्टी घेणं, याच्यावरती त्यांचे जबाब रेकॉर्ड करणं आणि त्या आधारे हा खटला संपूर्ण पुढे नेणं हे आत्ताच्या घडला सगळ्यात मोठं आव्हान आहे. आणि उद्या जर कृष्ण आंधळे सापडला तर हे जे काय क्रॉस व्हेरिफाय केलेलं सगळा डेटा आहे त्याच्यावरती कृष्ण आंधळेंनी जर काही वेगळी थेरी दिली तर त्या अनुषंगाने सुद्धा येणाऱ्या काळात तपास पुढे न्यावा लागेल. त्यामुळे हे आत्ताच्या घडलं जे असं म्हणेल की एक सगळ्यात जास्त आपण ज्याला असं म्हणू की जे चॅलेंजिंग गोष्ट ही यंत्रणांसमोरची. काही ऑफिसर्सशी सुद्धा मी बोललो तर आता शेवटचा भाग काय, हा जर एक कट होता, त्या कटामध्ये जर एक सिंडिकेट काम करत होतं तर याचा अर्थ दिसतंय की इट इज पार्ट ऑफ ऑर्गनाइज क्राईम. पब्लिक प्रॉसिक्युटर ज्यावेळी उल्लेख करतात की हे सगळे एकमेकांच्या संपर्कात होते, हे सगळे एकत्र मिळून ह्या गोष्टी करायचे, कोणाला मारहाण असेल, कोणाला खंडणी उकळणं असेल किंवा त्यानंतर झालेली ही सगळी हत्या, या सगळ्या गोष्टीमध्ये हे आज नाही घडलं. त्यातले काही आरोपी आधी पण होते, त्या आधीचे जे आरोपी होते त्या आधीचे आरोपी त्यावेळी सुद्धा ते कुणी एकटे गुन्हे करत नव्हते, ते एकमेकांच्या संगनमताने करायचे, ते सोबत राहायचे, ते कॉन्टॅक्टमध्ये असायचे. इट शोज दॅट देर इज अ सिंडिकेट. सेकंड, ज्याला सुरुवातीपासून मी ज्याचा उल्लेख करतोय की मकोका जो आहे, महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा, हा जर या प्रकरणात इम्प्लिमेंट करायचा असेल तर या लिंक्स जुळवणं हे आत्ताच्या घडला सगळ्यात मोठं आव्हान आहे. बरं, महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा तो काही एका स्पेसिफिक व्यक्तीला लागू होत नाही, तो एका गुन्ह्यामध्ये लागू होतो. जर फक्त एक्स्टॉर्शनच्या गुन्ह्यामध्ये तो लागला तर वाल्मिक कराडवरती तो मकोका लागेल आणि सुदर्शन घुलेचं पण त्यामध्ये नाव आहे, तो पण जाईल, आणि विष्णू चाटेचंही त्यामध्ये नाव आहे. आता तो जर फक्त मर्डरच्या केसवर लागला तर मर्डरच्या केसमध्ये आत्ताच्या घडला वाल्मिक कराड नाहीच आहे. त्यामुळे कोणत्या केसमध्ये तो लागतोय आणि मग कोणत्या केसमध्ये कोणाचा हात होता हे यंत्रणा ऑन पेपर आणत नाहीत, त्याचे एव्हिडन्सेस क्लिअर करत नाहीत. तोपर्यंत हा संपूर्ण जो इतक्या दिवसांपासून मी तुमच्यापर्यंत या संपूर्ण प्रकरणाचा ग्राउंड रिपोर्ट घेऊन येतो ना, तो रिपोर्टही अपूर्ण राहतो, तो तपासही अपूर्ण राहतो. आणि तोपर्यंत काही संतोष देशमुख यांच्या जे कोणी या सगळ्या प्रकरणात आरोपी असतील, नाही ते ह्या बिहाइंड द बार्स असतील, म्हणजे तेही काही सलाखों के पीछे जाणार नाहीत. आणि तोपर्यंत बऱ्याचशा गोष्टी अपूर्ण सुटतील असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं हेही मला सांगा. अर्थात यंत्रणांवरती आपल्या सगळ्यांचा विश्वास आहे, त्या काय करतात ते बघणं. तुम्ही मुंबई तक पाहत राहा, प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. कॅमेरा पर्सन गोपाळसोबत मी ओंकार, बीड केजमधून आहे.